शेतकऱ्यांच्या शेती पंपाला विद्युत नाही। हंगाम आता उन्हाळी चालू आहे, शेतकरी परेशान आहेत। 8 तासाचं लाईन देण्याच्या जागी 4 तास 2 तास लाईन त्या ठिकाणी राहते आणि शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे, उद्रेक आहे। एकीकडे सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या DPDCचा म्हणजे त्या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे पैसे यांनी खर्च केले। आम्ही कसं लोकांच्या सोबत आहोत, लोकांसाठी काही योजना आणतोय, ज्या काँग्रेसने केलेल्या योजना, ज्या आम्ही पंचायत समिती पातळीवर आमचे सभापती किंवा आमचा BDO वाटत होता, आमचा तहसीलदार वाटत होता, हे त्या ठिकाणी जाऊन तो अहमभाव आणतात की आम्ही हे योजना वाटतो आहे। पण आज आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी जाऊन हे घोषणा करतात, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तिथं जाऊन घोषणा केली ऊर्जा मंत्री म्हणून की शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आम्ही 12 तास विद्युत देऊ। शेतकऱ्यांनी त्या पद्धतीची शेतीची तयारी केली, तेवढी लागवड केली आणि आज शेतकऱ्यांचं पीक त्या ठिकाणी संपते आहे, पाण्याबिना मरते आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त होत आहे। तरी महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये रस आहे का? त्याच्यामध्येच शेतकरी आत्महत्या करावं आणि आम्ही इकडे हाही करावं आणि आम्ही याचा तोडला त्याचा तोडला। आम्ही आमचे नरेंद्र मोदी फार सक्षम नेतृत्व आहे, त्या विकासासाठी हे सगळे लोक येतात। सक्षम काय भारत करायचा, विकासशील भारत करायच्या दृष्टिकोनातून येतात आहे। हे थोतांड यांनी आता थांबवावं आणि या थोतांडाच्या मागं लोकांचा उद्रेक समजला पाहिजे। तुम्ही सत्तेत आहात आणि सत्तेत असल्यामुळे जनतेचे प्रश्न काय महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये राज्याच्या बेरोजगारांचा प्रश्न अजून महत्त्वाचा आहे। नोकऱ्याच्या नावाने अक्षरशः तरुणांना फसवण्याचं पाप आपण लोक करतात आहात। ऑनलाईनमधून त्यांना पैसे गोळा करतात आणि नोकरीचं आमिष दाखवतात आणि मग पेपर फुटीचं कारण दाखवून पेपर रद्द करताना आपण पाहतोय। MPSCच्या परीक्षा असतील, शिक्षक भरती असेल, याच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी 20,000 शिक्षकांची भरती जाहीर केली, आता आचारसंहिता लागेल। या पद्धतीनं तरुणांना फसवणं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणं हे पाप हे लोक करतात आहेत। त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आणि गुंडाइझम महाराष्ट्रामध्ये ज्या पातळीवर वाढलेला आहे त्याची यांना काळजी नाही। फक्त आम्ही यांचे लोक फोडली असं एक आनंद, असुरी आनंद व्यक्त करणं, एवढंच सरकारची आज भूमिका आपण पाहतोय। आज आपण पाहतोय की महागाई आभाळाचा पार चालली गेली, त्याची यांना अजिबात काळजी नाही। सगळं अलबेल आहे, अशा पद्धतीनं वागलं जात आहे। सामान्याच्या लोकांना आज त्याच्याकडे 2 टाईमचं खायला आहे की नाही त्याची काळजी करायचं कारण नाही। फक्त 150 रुपयाचं धान्य दर महिन्याला देऊन त्याच्या हातातलं काम हिसकून 80 कोटी लोकांना आम्ही धान्य पुरवतोय, एवढंच असुरी आनंद व्यक्त करण्याचं पाप हे लोक करताना आपण पाहतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।